रेशनचं मोफत धान्य हवं असेल तर त्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 1 लाखाच्या आत असणं आवश्यक आहे. पण अनेक श्रीमंत व्यक्तींची नावं अजूनही रेशन धान्याच्या यादीत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून कार्डधारक कुटुंबाचं उत्पन्न तपासण्याची मोहीम राबवली जाते. वार्षिक 1 लाखापेक्षा जादा उत्पन्न असणाऱ्या कुटुंबाला यापुढे रेशन धान्य मिळणं बंद होणार आहे. त्यातून एक प्रकारे शासनाची फसवणूक करणाऱ्यांना झटका बसणार आहे. वार्षिक 1 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या नागरिकांनाच शासनामार्फत रेशन कार्डवर मोफत धान्य मिळतं. पण घरात 4 व्हीलर गाडी असलेली काही कुटुंब सुद्धा निर्लज्जपणे गरिबांच्या हक्काच्या रेशन धान्यावर डल्ला मारतात. या पार्श्वभूमीवर राज्य शासनानं केशरी आणि प्राधान्य गटातील रेशन कार्ड धारकांची तपासणी मोहीम राबवण्याचा निर्णय घेतलाय. 1 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या कुटुंबांना रेशन धान्याच्या यादीतून वगळलं जाणार आहे. ही मोहीम काटेकोरपणे राबवल्यास अनेक कुटुंब रेशनच्या प्राधान्य यादीतून आपोआप बाहेर जातील. 4 चाकी वाहनं, RCC बंगले आणि चांगला जमीन जुमला असणारी अनेक कुटुंब अजूनही रेशनचं मोफत धान्य घेत असतात. अशा कुटुंबांना आता सरकारकडून चांगलाच झटका बसणार आहे.